सून आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3 हे सुद्धा पाहायला मिळणार आहे। इथून दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने अजय मडवी आणि त्यानंतर विजय साबळे अशी सलामीवीर जोडी, तर इथून विशाल गोलंदाजी मार्गवर या पहिल्या षटकामध्ये सुसज्जित झालाय। तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते आणि अगदी या पहिला चेंडू आपण पाहू शकाल 11:54 मार्गच झालाय। ऑन साइडला बळवलंय, खूप चांगला स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल, पहिल्या चेंडूवर चौकार, चौकाराने झाली सुरुवात। श्री गणेशा 4 रन्स। स्कोर कार्ड वर चांगली सुरुवात इनटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचं बेनिफिट मिळालं आणि या चौकाराच्या साह्याने वैयक्तिक आणि सांघिक खातं अजय या ठिकाणी ओपन करत असताना विशाल पुन्हा एकदा इथून गोलंदाजी मार्ग वर सुसज्जित होईल। आपल्या षटकातील पुढील बॉल पावरप्लेचं बंधन आहे म्हणून त्या पद्धतीने इथून फलंदाजी करत असताना पाड लाईन थोडीशी लेन भरकटली, दिशा से भटकोंगे तो मिलेंगे फटके वरना मुन्ना रहे जाओगे लटके। चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय बॅकवर्ड फाईन लेग सीमारेषा पार, पुन्हा एकदा चौकार, 4 धावा। स्कोर कार्ड अगदीच बोर्डवर जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 8 रन्स ऑन गार्ड, 8 अंकांवर हे धाव फलक। गोलंदाजी मार्गवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर विशाल, याला अगदी आपण पाहत आहे। ऑन साइडला खेळलाय, चांगला स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर। लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये हा 3 चौकार, ही कणखर सुरुवात, आणखी एक चौकार, 4 रन्स। विश्वनाथ यांनी जर झेल घेतला तर विराज वरठा यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज अगदी दिलं जाईल आणि आकाश धागलेकडनं सुद्धा 100 रुपये हे कॅश प्राइज लागलं जाते विश्वनाथ करिता। पाहूयात झेल घेतला जाईल की नाही, परंतु काय कणखर सुरुवात पाहायला मिळते। लागोपाठ 3 चेंडूंमध्ये हे 3 चौकार, एक चांगली सुरुवात, कणखर सुरुवात। विजय आणि त्यानंतर अजय अशी सलामीर जोडी, विजय आणि अजय नावामध्ये अगदी आपण पाहू शकाल कधी हार न मानणारा, अगदी समानार्थी अर्थ अगदी आपण पाहत आहे। विजय अजयच्या या जोडीमध्ये अगदी 3 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहत आहे 3 चौकार आले विजयच्या बॅटमधनं आणि त्यानंतर हा कमबॅक विशाल, 4था चेंडू अगदी आपण पाहू शकाल निर्धाव हाताळलाय। स्लाइस करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट झालेत। अगोदर थोडस वेट अँड वॉच करून जेव्हा खेळले ना तेव्हा एक बेनिफिट मिळालं फलंदाजाला, परंतु जेव्हा ऑन द राईज फटके खेळण्याचे प्रयत्न झाले तेव्हा बीट झाले आणि यावेळेस थोडासा कुठेतरी अक्रॉस लाईनने उचलण्याचा प्रयत्न। आडवा पट्टा क्रिकेटमध्ये आपण नेहमीच धोकादायक म्हणतो। चांगली गोलंदाजी, हे चांगलं कमबॅक विशाल। सॉफ्ट हँड खेळलाय, हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त जेंटल पुश, ज्याला आपण म्हणतोय पुश करो अँड खुश रहो। थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से घट भरता है, त्या पद्धतीने एक धावी स्कोर कार्ड वर मिळेल आणि गिरीच्या मदतीने धावफलक 13 अंकांवर पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त। आपण बोलूयात पुन्हा एकदा सुंदर अशा गीतेकडे, घेऊया एक सदाबहार गीत डीजे सागरच्या माध्यमातून। जर वेळ घ्याल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, हे पुन्हा एकदा लक्षात असू द्या। कल्पेशजी कोपाड आमचे साथी स्कोरर वेळेच्या बाबतीमध्ये परिपूर्ण आहेत। पहिले षटक हाताळण्याकरिता अगदी जो वेळ घेतला 4 मिनिटांचा, म्हणजे ॲक्युरेट षटक हाताळलं। 13 अंकांवर स्कोर कार्ड, इथून दोन्ही फलंदाजाने अगदी चांगली सुरुवात करून दिली। विजयने लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 चौकार, परंतु त्यानंतर विशालाचं कमबॅक झालं। अजयच्या बॅटमधून 3 चौकार आणि त्यानंतर विजय यावेळेस प्रथमतः अगदी आपण पाहत आहे अजून नॉन स्ट्राईकला असेल, कारण की सिंगल आली शेवटच्या चेंडूवर आणि पुन्हा एकदा अजय स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल। आई गावदेवी मातेरा पाडा आणि श्री गणेश वरण्याचा पाडा या दोन संघादरम्यान ही लढत
अगदी पाहायला मिळतंय या स्पेल मध्ये मिस्टर अनिश या गोलंदाजाला आणलंय. मोठा फटका ऑन साइटला स्लॉक स्वीप अप्रतिम टायमिंग मिड विकेटला अगदी आपण पाहू शकाल क्लिअर केलं या चेंडूने. 6 धाबा षटकार. या 6 धाबा येत आहेत आणि 6च्या साह्याने धावफलक 19 या अंकांवर. खूप चांगला स्ट्रोक होता. पिक केलं या स्ट्रोकला ऑन साइटला स्लॉक स्वीप मध्ये कन्वर्ट केला. पुन्हा एकदा बेट अँड वॉच करून पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि एलिव्हेशन सुद्धा आहे. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पंचांच्या इशाऱ्याचा वेट राहील. किती असतील या धाबा आणि अगदी आपण पाहू शकाल अगदी चेंडू बाउंड्री लाईन सीमा रेषा पलीकडे अगदी निघून गेलाय 6 धाब्यांकरिता. बॅक टू बॅकचा हा दुसरा. अगोदर पहिल्या षटकाची सुरुवात आपण पाहिली लागोपाठच्या 3 चौकाराने केली आणि या षटकाची सुरुवात लागोपाठ 2 षटकाराने केली. म्हणजे चांगली सुरुवात अजयच्या बॅटमधनं. लागोपाठचा दुसरा धावफलक 25 या अंका नंबर 25. आणि अगदी आपण पाहताय उंच खुरा गोलंदाज सडपातळ बांध्याचा, परंतु तेवढं बेनिफिट मिळत नाहीये. टायमिंग स्ट्रोक आहे. फटका हवेमध्ये एलिव्हेशन तर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. स्कोर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड करेल. दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुहेरीच्या मदतीने 27 रन्स ऑन कार्ड 27 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहत आहे. काल खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी अगदी नवतरुण भारतीय सितारांनी करून दाखवली. 1 ते 2 मॅचेस मध्ये जरी सुद्धा आपण यशस्वी झाले नाही तरी सुद्धा प्रयत्न करीत राहा. आज क्रिकेटचा एक मूलमंत्र आणि कानमंत्र आहे. एक दिवस नक्कीच तुमचा असेल. त्याकरिता सांघिक कामगिरी योग्य करावी. विजय आणि पराभव हा तर होतच राहणार आहे, परंतु अगदी नेहमीच स्वतःला सिद्ध करण्याकरिता तयारी ही तुमची असली पाहिजे क्रिकेटच्या पातळीवर. त्याकरिता सराव एकमेव ब्रह्मास्त्र आहे. जर लंबे रेस का घोडा तुम्हाला बनायचं असेल तर त्याकरिता अगदी एक योग्य तो व्यायाम हा सुद्धा खूप महत्वाची गरज. कारण की आरोग्य ही खरी धनसंपदा आहे. म्हणून शारीरिक व्यायाम क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहताय खूप महत्वाचा. इथून लेफ्ट हँडर फलंदाज आता प्रथमतः स्ट्राइक एंडला इथून जाताना पाहायला मिळेल. एक चांगल्या पद्धतीची अगदी फलंदाजी आकारली. एक चांगल्या मानसिकतेने खेळण्याचा हा माणूस स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 28 या अंकांवर हे धावफलक. 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या अगदी आपण पाहताय. प्रथमतः स्ट्राइक एंडला मिस्टर विजय याला अगदी आपण पाहताय. आतापर्यंत चांगली फलंदाजी अजयने आकारली. फुलटॉस चेंडू ऑन साइटला पुन्हा एकदा वळवले. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. आणखी एक चौकार. 4 धाबा. .32 रन्स ऑन कार्ड. एक चांगला फटका अगदी आपण पाहू शकाल. थोडीशी लेन भरकटली आणि भरकटलेल्या लेनला योग्य ते वळण दर्शवलं. यावेळेस विजयची बारी. अजय विजयच्या या जोडीमध्ये अगदी आपण पाहताय एक चांगलं प्रामुख्य, एक कणखर सुरुवात, बेधडक सुरुवात पाहायला मिळते. 32 या अंकांवर हे धावफलक 32 रन्स ऑन कार्ड. एक चांगल्या पद्धतीने अगदी हा स्ट्रोक होता. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर अनिश. लेन त्याच पद्धतीने होते. पोझिशन मध्ये आले होते. यष्टिरक्षक हलकीशी गफलत करतोय परंतु धाव घेण्याकरिता नाकारलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. 32 या अंकांवर धावफलक. हलकस महागडं षटक कारण की या षटकामध्ये आल्यात 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिल्या. या षटकामध्ये 19 धावा. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये अगदी आई गावदेवी मातेरापाडा हा संघ अगदी आपण पाहू शकाल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली रणनीती असेल हे सुद्धा पाहणं योग्य. घेऊया एक सुंदर असं गीत. गीतेनंतर ऑनगोइंग मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. धन्यवाद.
9 रन्स ऑन अ कार्ड 39 या अंकांवर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 39 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ऑन साइडला वळवलंय पुन्हा एकदा आपण पाहत आहे हलकीशी मिस्टेक झाली गफलतींवर गफलती. आता धावेंचा वेग वाढत असताना आणखी एक चौकार 4 धावा लागोपाठचा दुसरा. योग्य त्या पद्धतीने आपण पाहत आहे यावेळेस थोडीशी मानसिकता चेंज केली. इंटू द गॅप मध्ये जास्तीत जास्त खेळले जात आहेत आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळत आहे. गुड स्ट्रोक ऑन साइडला खेळला गेला अगदी आपण पाहत आहे त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल दुसऱ्या धावेकरिता परतले दोन्ही फलंदाज आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे सरकलं जाईल. ते म्हणजे 45 अंकांवर 45 एक चांगल्या धाव संख्येपर्यंत आतापर्यंत ही वाटचाल आई गावदेवी मातेरापाडा या संघाचे आपण पाहू शकाल. म्हणून ज्या दिवशी आपले विचार मोठे असतील ना त्या दिवशी मोठे मोठे लोक सुद्धा आपल्याला विचार सुरू करतील. म्हणून थोडीशी इथून मानसिकता चेंज केली इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. आणि म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना की जिंदगी सायन्स की तरह आहे, जितना एक्सपेरिमेंट करोगे उतना ही बेटर रिझल्ट आएगा. आणि इथून त्याच पद्धतीचं पुन्हा एकदा स्ट्रोक सिलेक्शन हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु ओहो बाउंड्री सीमारेषा पार चेंडू सरळ निघून गेला चौकाराकरिता. सुरुवात अगदी वाईटने झाली आणि चौकाराने अंजाम होतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 49 49 या अंकांवर ही धाव संख्या. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहू शकाल अजय आणि विजयच्या या भागीदारीने. थोडासा अगदी परिश्रम आहे आई गावदेवी श्री गणेश वर्ण्याचा पाडा या संघाचा. काही इथून कमबॅक होईल पाहणे योग्य 49 या अंकांवर ही धाव संख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना. कार्ड 49 अंकांवर ही धाव संख्या. आज सकाळ सत्रामध्ये आपण पाहिल्यात 50 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिल्यात 36 धावा. पहिला सामना अगदी डिपेंड झाला, दुसरा सामना परिपूर्ण चीज झाला. म्हणजेच विथ द बॉल आणि विथ द बॅट दोघी एकमेकांवर अगदी हावी होत असताना आतापर्यंत अगदी आपण पाहत आहे. यानंतर बापा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स अंबर भुई जो स्ट्रगल आहे तो समाप्त होईल का हे सुद्धा आजच्या दिवसामध्ये पाहणं योग्य. लक्ष आज असेल बापा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा या संघाकडे. विघ्नेश योगेश जुगरे विकास रवींद्र भगत आणि त्यांचा संपूर्ण संघ काही खेळ आकारेल हे सुद्धा पाहणं योग्य. एलिव्हेशन जास्तीत जास्त फटका हवेमध्ये आणि विशाल तो अगदी चुकी करत नाही आणि अगदी जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ना ती झाले ब्रोक. विकेटचं होईल इथे पतन. पहिला धक्का इथून तंबूच्या आशयाला 49 अंकांवर. आयुष्यात पेशन्स हे खूप महत्वाचे आहेत. कारण की ज्याने अगदी आपण पाहता आपल्या नावाची छाप सोडली. एक ग्रेट ॲथलेटिसिझम वर्क हे नेहमीच पाहायला मिळालं. एक धावपटू हुसेन बोल्ट याने म्हटलं होतं एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये की मला 100 मीटर धावण्याकरिता 9 सेकंदाकरिता मी 4 वर्षाचं प्रशिक्षण घेतलं आणि तदनंतर मी तेवढा धावू शकलो. काही अगदी संघ असं म्हणतात ना की 1-2 टुर्नामेंट खेळल्यानंतर होप सारून जात आहेत. म्हणून संघर्षातून वाट शोधायची असेल तर तेवढे परिश्रम सुद्धा गाळावे लागतात. म्हणून या दुनियेमध्ये सर्व काही गोष्टी मिळवणं आसान नाही आहेत. जन्मजात मात्र रेस लागली जाते. तिथून अगदी आपण पाहत आहे सुरुवातीमध्येच बालपण, तदनंतर तरुण वय आणि तदनंतर वयोवृद्ध या 3 फेज मध्ये माणूस आपल्या जीवनशैलीनुसार जगत असतो. आणि या संपूर्ण जीवनशैलीमध्ये आपण काय केलंय हे खूप महत्वाचं असतं. आपण कसे दिसता, आपण कसे वावरता यापेक्षा आपण काय करू शकता या गोष्टी मायने राखतात. म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना कर्म हेची देव आणि कर्म हेची फळं. काय घेऊन आलेत आणि काय घेऊन आपण जाणार सर्व काही इथेच राहील. म्हणून सर्वांशी मिळून विसरून वागा, आनंदित राहा, संगोपनाने राहा
कारण की दुनिया खूप सुंदर आहे, फक्त आणि फक्त चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे 24 आवर्स. 15 चेंडू आणि वैयक्तिक 43 या अंकांवर खेळी होते. काय पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेचा? आज ऋतिक जाधव याने पहिली विकेट हॅट्रिक घेतली, परंतु हॅट्रिक मात्र संघाच्या विजयाच्या दिशेने जाऊ शकली नाही. अजयला इथून संधी आहे अजून सुद्धा. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि वैयक्तिक 43 धावेंवर त्याची ही खेळी होते. एक जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत मिस्टर अजय याने आकारले. नोचा इशारा ऑन साइटला. एक जबरदस्त प्रहार आहे, परंतु क्विकली फेकी केले कारण की कॉन्सन्ट्रेट ठेवले. आता नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि एकाच दिशेने अगदी जास्तीत जास्त खेळाडू म्हणजे इनफिल्डच्या आतमध्ये खूप जास्त खेळाडू आहेत. 2च खेळाडू होते फक्त आणि फक्त 38 सर्कलच्या आतमध्ये. यस, गफलती झाल्यात. कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागेल. नियम आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. आपण जास्तीत जास्त खेळाडू ठेवू शकता, परंतु कमी खेळाडू आपण ठेवू शकत नाही, हा नियम आहे. म्हणून 38 सर्कल खूप महत्वाचं, कारण की 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या जवळजवळ आपण पाहताय 7 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर गेले आणि म्हणूनच नोचा इशारा कंटिन्युअसली आहे. चला तो मान्य करावा लागेल. इट्स अ फ्री हिट आणि या 2 धावा स्कोर कार्ड वर मिळतील. दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 54 या अंकांवर आणि चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. इथे फ्री हिटचे सिग्नल हे पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने असतील. ऑन 45 या अंकांवर वैयक्तिक खेळी अजय याच्या माध्यमातून काही 17वा अर्धशतक येईल का? वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून संधी आहे. मौका भी है, दस्तूर भी है. आता या संधीचं सोनं करताना पाहायला मिळेल का? शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सांघिक धावसंख्या 54 धावा, म्हणजेच पहा किती महत्वाचं योगदान दिलंय. 80% धावा अगदी महत्वाच्या अजय मडबीच्या बॅटमधनं. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 54 या अंकांवर स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अनिल याने हाताळले. खामोश ठेवलंय या षटकामध्ये मोठ्या पटक्यांपासून. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित ओव्हर द विकेटने. ऑन साइटला फक्त आणि फक्त दिशा दिली. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल. दन करीत चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावेंकरिता. वैयक्तिक 49 आणि धांगीत धाव संख्या 58. 58 रन्स ऑन अ कार्ड. अगदी मागे आहे अजय मडवी. इथून 17वी हाफ सेंचुरी अगदी आपण पाहू शकाल, कारण की संधी सुद्धा आहे. शेवटचा अंतिम चेंडू अगदी आपण पाहताय. वैयक्तिक 49 धावेंवर ही खेळी होत असताना गोलंदाजी मार्कवर इथून मिस्टर अजय अनिल पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साइडला फटका हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 बाउन्सने चेंडू अगदी आपण पाहताय आणि अजयने मात्र झळकावलंय. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचं हे जवळजवळ 17वं अर्धशतक. चहू बाजूने बॅट दर्शवायचे अजय. 52 धावेंच्या फलातून केली. बडे मंच पे बडा पंच. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय मिस्टर अजय मडवी आणि पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची. आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची ही आले 17वी. आणि मंद मंद पावलाने अगदी व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय सुरेशजी वरडा यांचं सुद्धा शुभ आगमन होतंय. घेऊया एक संगीत नंतर मॅचच्या दिशेने 61 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात आणि 62 धावेंचं अगदी महत्व आणि योगदान द्यावं लागेल. जर या मॅच मध्ये वॉन व्हायचं असेल तर श्री गणेश वर्ण्याचा पाडा येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये बनवावं लागतील 62 धावा. या बनल्या जातील की नाही ह्या सुद्धा पाहणं योग्य. घेऊया एक सुंदर असं गीत आणि गीतेनंतर आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत. अगदी आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि प्रथम क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला मिळाली. एक दानशूर व्यक्तिमत्व, गूढ व्यक्तिमत्व भवनजी नामकुडा आणि सुरेशजी वरडा यांना अगदी आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर ते सुद्धा स्थानपन्न आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत.
61 धावा लागल्यात. 62 धावेंचा अगदी पाठलाग इथून करावं लागेल. व्हेरी वेलकम रवींद्र भगत या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खेरपडा आणि वाघोबा स्पोर्ट्स अंबर भुई. नुकताच ज्यांचं शुभ आगमन झालं आदरणीय बबनजी नामकुडा साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सो आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. या टॉस या ठिकाणी केला जातोय. अंबर भुई आणि एक आपण पाहू शकाल बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खेरपाडा हेड आणि टेल असं कॉल करायचं आहे. हेड असं कॉल आहे आणि अगदी आपण पाहताय टेल असं कॉल आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. बबनजी नामकुडा साहेबांना आपण पाहू शकाल व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायची कृपा. टॉस जिंकलाय अंबर भुई या संघाने. निर्णय काय असेल? बॅटिंग. चांगली सुरुवात या सेशनची झालेली आहे. एकंदरीत हे 36वे आयोजन आहे. खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक संघाकडनं. कामगिरी कशी राहिली यंदाच्या सीझन मध्ये? चांगली राहिली. संघाकडनं काही अपेक्षा आहेत? कुठल्या खेळाडूंचा खेळ सुधारायचा असेल त्यांची नावं घेऊ इच्छितो. रोहित कैलास त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहेत. तर कसं वाटतं एकंदरीत या मैदानावर येऊन? खूप चांगलं वाटलं. आणि आयोजन कसं आहे? खूप चांगले. खूप चांगलं आमच्याकरिता आणि त्याच पद्धतीने खेळा आणि त्याकरिता देईन शुभेच्छा या मॅच करिता. रवी तुझ्याकडे बोलतोय, जर टॉस जिंकला असता आपण निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं. आता फलंदाजी करायची आहे. खूप चांगला फेस राहिलाय. काल आई गावदेवी निंबोली संघाचा संघर्ष समाप्त झाला. वेट खूप महत्वाचा आहे. सेम सिच्युएशन मध्ये आपण सुद्धा आहात. कसं वाटतं एकंदरीत यंदाच्या सीझन मध्ये खेळताना काय चुक्या घटित झाल्यात किंवा चांगलं काय घडलंय सर्व काही गोष्टी सांगायच्या आहेत? आम्ही यंदाच्या सीझनमध्ये तर चांगलं खेळलोय, परंतु जास्त टुर्नामेंट आम्ही खेळलेले नाहीत. एवढंच फक्त. म्हणजे जिथून प्रयत्न असेल आजच्या दिवसामध्ये काय म्हणजे संघाला आज जर चांगलं खेळायचं असेल तर खास करून विघ्नेश आणि योगेश याला सांगेन की आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं खेळायचं आहे आणि क्वालिफाय व्हायचं आहे आपल्याला. नक्कीच या संघर्षातून वाट शोधणं खूप महत्वाची भूमिका आहे. ह्या देईन शुभेच्छा रवींद्र याला सुद्धा. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. नाणेफेकीचा कॉल अंबर भुई या संघाने जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि जिथे बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खेरपडा संघ फलंदाजी करताना अगदी पाहायला मिळणार आहे. एक चांगली धावसंख्या या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. अजयची बॅट अतिशय सुरेख पद्धतीने लहरली आणि पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची 17वी ही अगदी आपल्याला पाहायला मिळायचं. हवी आपण थेट मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच कॅमेरामॅन राहुल कुंभार. ज्याच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे आपल्याला प्राप्त झालं या स्पर्धेकरिता. सो या गोड व्यक्तिमत्वांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी निलेशजी नामकुडा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावयाचा आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सकाळच्या सत्रामधून. अगदी आपण पाहू शकाल आफ्टरनून सेशन मध्ये आणि अगदी आपण पाहताय त्यांचा हा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर सुरेशजी वरठा यांच्या शुभ हस्ते केला जातो. ही मायेची उपदार शॉल या स्पर्धेची आठवण अगदी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन अगदी सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या गोड व्यक्तिमत्वाकरिता. अगदी बबनजी नामकुडा साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालंय आणि त्यांचा हा शुभ सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचा आभार, आयोजकांचे धन्यवाद. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय सुरेशजी वरठा साहेबांचा या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता
आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा 6,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभलंय. थँक्यू सो मच. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आज प्रत्येक आयोजक करताना हे एक हातभार खूप महत्वाचा आहे, कारण की आपण नेहमीच म्हणत असतो ना की आयुष्यामध्ये सर्व सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. आणि विशेष करून त्या आयोजकांना हे नियोजन आणि अगदी आपण पाहू शकाल या दानशूर व्यक्तिमत्वांची साथ लावली आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. थँक्यू सो मच. दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. 7 अंकांवर धावफलक 7 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर अजय याला अगदी आपण पाहताय. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट लगत अगदी चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड करण्याकरिता तुम्हाला चेंडूपर्यंत जावं लागेल, परंतु हो एक एंडने विकेट मिळाले. धावचीच्या स्वरूपाने खेळाडू झालाय बाद. थोडस धावत पडत असताना ही निष्फळता पाहायला मिळाली. विकेटचं होईल इथे पतन. ब्रेक थ्रू, पहिला धक्का तंबूच्या आशयाला. धावचीच्या रूपाने पहिला धक्का तंबूच्या आशयाला. पहा, ज्या धावेंच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला परिपूर्ण पोचायचं असेल ना तर इथून पॉझिटिव्ह थिंकिंग खूप महत्वाची असेल. कारण की पहा, जेव्हा सकाळी आपण उठतो ना तेव्हा दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जे स्वप्न आपण पाहिले त्या स्वप्नांचा पाठलाग करा, अन्यथा पुन्हा झोपा. म्हणून प्रयत्न करणं खूप महत्वाची भूमिका. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गेले. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर खूप महत्वाची भूमिका. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 9 अंकांवर हे धावफलक 9 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर अजय. 52 धावेंची कातीशी खेळी त्याच्या बॅटमध्ये अगदी पाहायला मिळाली. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं. आणि अगदी आपण पाहताय 17वी हाफ सेंचुरी वजया दिवसी क्रीडा सेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. इथून हलकासा चेंडू खाली राहिला. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. 4 षटकांच्या सामन्यामध्ये खूप कमी प्रमाणात हाफ सेंचुरीज पाहायला मिळत आहेत, परंतु इथून आज प्रत्येक फलंदाजाने आपल्या नावाची ओळख अगदी निर्माण केली. म्हणून क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये, हे सातत्याने आपण पाहिलंय. धावफलक 10 अंकांवर 10 रन्स ऑन अ कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. 62 धावेंचा पाठलाग होतोय आणि अगदी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. म्हणजेच आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 52 धावेंची आवश्यकता ही समोर असेल. दहा अंकांवर स्कोर कार्ड आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. कंपॅरिझन करायचं झालं तर पहिल्या इनिंग मध्ये 13 धावा होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. इथून सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. चला इथून थोडासा स्पीडअप करा खेळ. पहिले षटक हाताळण्याकरिता 5 मिनिटांचा वेळ अगदी घेतला गेलाय. ऑन साइडला टॅप केलं जात आहे. ग्राउंडेडली स्ट्रोक आहे. फटक्यामध्ये तेवढं वजन नाहीये, परंतु एक धाव रुकू शकत नाहीये. सिंगल घेतले, स्ट्राइक रोटेट झाले. 11 या अंकांवर हे स्कोर कार्ड. 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चांगल्या स्थितीमध्ये जर यायचं असेल तर इथून थोडासा रिक्वायर रन रेट जो वाढतोय ना त्याला अंडर कंट्रोल मध्ये आणावं लागेल. योग्य त्या पद्धतीने अगदी इथून मोठे स्ट्रोक खेळणं हे सिच्युएशन अगदी आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळते. वाईटचा इशारा. लाईन बिलॉंग टू द अंपायर. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 12 अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. बापा मोरिया स्पोर्ट्स खेरपडा, वागोबा स्पोर्ट्स अंबर भुई यानंतर दोन संघादरम्यान लढत. टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली अंबर भुई या संघाने आणि खेरपडा संघ अगदी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळत असताना सिंगलच्या मदतीने एक धावी स्कोर कार्ड वर येते. 13 अंकांवर हे धावफलक.
व्हेरी वेलकम ऋषिकेश काटकर आणि त्यांचा संघ या ठिकाणी उपस्थित झाला. फ्रेंडशिप 11 वळवीपाडा त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. त्यांचं सुद्धा चॅनल अगदी आपण पाहताय वसी आदिवासी टेनिस क्रिकेट यंदाच्या पर्वामध्ये तेच ऋषिकेश काटकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. 13 अंकांवर धावफलक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहुल. मोठा फटका समोरच्या दिशेने. एलिव्हेशन तर आहे परंतु डिस्टन्स गाठणार नाहीये. त्या दिशेने मिस्टर भूषण स्थित आहे. त्याच्या हातकंडामध्ये हा सहज सोपा झेल. विकेटचं झालं इथे पतन. धक्का क्रमांक हा दुसरा. फलंदाज बाद. थँक्यू जय चिडोबा भाताने यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे आपल्याला मिळाले. जय चिडोबा भाताने संघाचा शब्द सुमनाने मी पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. हे प्रेम आहे प्रत्येकाचं पाचरुखांकरांवर. कारण की आज आपण पाहताय ना एक चांगल्या मनस्थितीने खेळण्याचा हा मानस. चला फलंदाजाने थोडीशी घाई करायची उतरण्याकरिता अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल हे लक्षात असू द्या. आज टाइम आउटच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलंय की अँजेलो मॅथ्यूज याला प्रथमतः बाद घोषित केलं गेलं. पण वेळ खूप महत्वाचा आहे. एक सिंगल धाव आणि त्यानंतर आपण पाहिलं विकेट गेली. तिथून नव्याने आलेला फलंदाज डॉट बॉल हाताळतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 13 अंकांवर धावफलक गाडी परिपूर्ण थांबवले. अगदी इथून प्रयत्न होत आहे परंतु तेवढे एलिव्हेशन मिळत नाही. म्हणून तर ज्या पद्धतीने अजय यांनी फलंदाजी केली ना हायलाइट आपण चेक करू शकता. प्रत्येक चेंडू इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचं बेनिफिट मिळवलं. अगदी लॉंग स्टॉप रिझनला या महत्वाच्या बायच्या रूपाने मिळतील 4 धावा. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 17 रन्स ऑन अ कार्ड. 17 अंकांवर हे स्कोर कार्ड. म्हणजे 12 बॉल्स रिमेनिंग 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. 22 ची सरासरी आता हे प्रत्येक षटकाकडे तुम्हाला मेंटेन करावी लागेल. आता ही सरासरी मेंटेन केली जाणार की नाही हे सुद्धा पाहणं योग्य. आईगावदेवी स्पोर्ट्स पाचरुका आयोजित आईगावदेवी चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अगदी आपण पाहत आहे. 9 एप्रिल ते 13 एप्रिल अशी या स्पर्धेची रूपरेषा. कारण 9 एप्रिलचा दिवस परिपूर्ण पार पडला. जो 10 एप्रिल अगदी आपण पाहत आहे. एप्रिल महिना पाहायचा झाला तर भारतीय संघाकरिता प्रामुख्याने महत्वाचा ठरला. कारण की 2 एप्रिलचा तो दिवस वानखेडेच्या स्टेडियमवर भारताने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उचलला. तो याच महिन्यामध्ये अगदी आपण पाहिलात. आणि म्हणूनच चैत्रपाकाचा महिना अगदी एक सुलभ समजला जातो. विराज वर्डाकरण आणखी कॅश प्राइज येते लागोपाठ. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर विनोदने मारले तर इथून 500 रुपीजचं कॅश प्राइज मिळेल. लिव्ह केले या चेंडूला. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. 19 या अंकांवर ही धावसंख्या. धावा होऊ शकतात त्याकरिता थोडस कॉन्सन्ट्रेट वाढवावं लागेल. स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. प्रत्येक चेंडूवर कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन करायचं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. म्हणूनच तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर या धावा तुम्हाला या येणाऱ्या 12 चेंडूंमध्येच करायच्या आहेत. यावेळेस टप्पा पडल्यानंतर हलकीशी लेंथ आतमध्ये वळाली. स्विंग अँड मिस होत असताना सरळ चेंडू अगदी यष्टीरक्षक अजय याच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता ही अगदी पाहायला मिळते. पहिला चेंडूचा खेळ इथे झालाय समाप्त. 19 या अंकांवर हे धाव फलक आहे. चांगल्या मनस्थितीने अगदी इथून आपण पाहताय फलंदाजी होत नाहीये. सुरुवातीमध्ये विकेट धावचीच्या रूपाने 5 झाले आणि त्यानंतर आता अतिरिक्त धावा येत आहेत. 9चा इशारा. पंचांचा एक हात समांतर. 9च्या रूपाने एक धाव मिळेल अवांतर आणि धावफलक बोर्डवर आहे. 20 रन्स ऑन अ कार्ड. या थोड्याशा धावा अगदी आपण पाहताय बेनिफिट रुपीने जॉईंट होत असताना जर इथून मोमेंटम शिफ्ट झालं ना
तर याच धावा थोड्याशा महागात पडणार आहेत, कारण की एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप मोलाची ठरली गेले. कधी कधी असं होतं की एक एक धावेनिशी संघ पराभूत होताना आपण कित्येक वेळा पाहिलेत. 20 या अंकांवर धावफलक, नोचा इशारा म्हणजेच फ्री हिटचा सिग्नल हा मैदानाच्या दिशेने ऑन आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय, खूप चांगला फटका, स्वीपर कव्हर सीमारेच्या पार, नो चान्स फॉर द फिल्डर. 4 धावेंकरिता फ्री हिटच्या चेंडूवर मिळताय त्या चौकार, बाउंड्री. रन्स ऑन कार्ड 24 या अंकांवर हे धाव फलक. खूप चांगला फटका होता, हलकासा रूम मिळाला होता आणि त्या रूमचा फायदा त्या ठिकाणी मिळाला आणि तिथून या 4 धावा मिळत असताना चौकाराच्या मदतीने 24 या अंकांवर धाव फलक. आउटसाइड डॉप, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळत असताना एक अतिरिक्त धावीच्या मदतीने सिलसिला जारी झालाय. 25 या अंकांवर स्कोर कार्ड आहे 25. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहू शकाल 7 धावा खर्च केल्यात, म्हणजेच 25 धावा या स्कोर कार्डवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तर आहे त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित, त्याच्या हातखंडामध्ये आणखी एक झेल विसावलाय. विकेटचे इथे झाले पतन, आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. पंचवीस या अंकांवर धावफलक अगदी थांबलंय. 3 चेंडूंचा खेळ अगदी या षटकातील समाप्त झालाय. 62 धावेंचा अगदी हा पाठलाग होतोय आणि पाठलाग होत असताना कुठेतरी अगदी विकेट गेल्यात, त्याच्याच हा मानसिक दडपण आहे. नवऱ्याला फलंदाजाकरिता खेळपट्टी तेवढी सोपी नाहीये. प्ले अँड मिस होत असताना चौथा चेंडू जातोय डॉट. आता चांगली लाईन, जसा अगदी आपण पाहताय ओव्हर द विकेटने, राऊंड द विकेटने गेले गोलंदाज. अँगल खूप महत्वाचा आहे. कधी अँगलने चेंडू बाहेर जाईल तर कधी आजच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय, म्हणून इथून कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असेल. ऑन साइडला वळवलं, एक चांगला स्ट्रोक आहे. शॉट मिड विकेटला जोपर्यंत फील्ड होईल एक सिंगल धावेने धावफलक 26 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक असेल. क्रिकेटचं पहिलं अक्षर कॉन्सन्ट्रेशन, कॅल्क्युलेशन, कॉन्ट्रीब्युशन, कंट्रोल हे अक्षर अगदी आपण पाहू शकाल. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर सर्कमस्टन्सेस, कंट्रोल, के फॉर नॉलेज. फटकावेमध्ये पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिस होण्याची दाट शक्यता. झेल क्रमांक 2 एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा लगत. एक चांगलं वर्क झालंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, विकेटचं पतन, आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. मागे राहिला. 36 धावींची आवश्यकता इथून समोर असेल, कारण की 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. लिव्ह केलं या चेंडूला. वाईटचा इशारा अगदी या पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. अतिरिक्त धावा जरी आल्या असल्या ना तरी सुद्धा ज्या चौकार आणि षटकारांची आवश्यकता होती ते परिपूर्ण दोन्ही षटकांमध्ये निष्फळ ठरले.
आणि ते दोन्ही षटक विजय आणि पराभवचं अंतर इथे ठरत असताना अटॅकिंग फलंदाजी ही सुरुवातीपासूनच करायची होती, कारण की रिक्वायर 15.50च्या घरामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपाने पुन्हा एकदा स्कोर कार्डवर एक धावी जॉईंट होईल. आता 34 धाव्यांचं लक्ष हे समोर असेल. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 6. शरीरापासून दूर ठेवण्याचा हा माणूस आहे गोलंदाजाचा. 5 ते 6 मोठे फटके हे खेळावे लागतील तरच मात्र या मॅच मध्ये बॉन होईल. श्री गणेश वर्णाचा बडा संघ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, जिथे पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये 2 चेंडू वाईट हाताळल्यानंतर ही पहिली लीगली डिलिव्हरी अगदी हाताळली जाते. डॉट बॉलची सांगता 28 या अंकांवर हे धावफलक आहे. जास्त काही शिल्लक राहिलं नाही आता या सामन्यामध्ये आणि इथून अगदी आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त ही औपचारिकता बाकी असेल. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये विजय आणि पराभवचं जे अंतर आहे ते कमी करताना अगदी फलंदाज इथून पाहायला मिळणार आहेत. एक चांगली धावसंख्या ज्यामध्ये अजय मडवी आणि 52 धावा अगदी आपल्या वैयक्तिक लावल्या. एक चांगल्या कॉन्सन्ट्रेटने खेळण्याचा मानस झाला आणि जिथून बघा खेळपट्टीवर सुरुवातीला वेळ घेतला आणि तदनंतर योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकलात इनिंगला बिल्ड केलं आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता आई गावदेवी मातेरापाडा हा संघ आपण पाहू शकाल. चौकार तर येतोय, परंतु हा चौकार विजयाच्या दिशेने अग्रेसर तर करू शकत नाही, परंतु एक कॉन्फिडन्स लेवल आणि एक जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम करतील फलंदाज. एक सॉफ्ट हँडने खेळला आणि सरळ चेंडू निघून गेला डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार चौकारा करिता आणि चौकाराच्या मदतीने 32 या अंकांवर ही धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आजच्या दिवसाची सुरुवात 10:13 झाली आणि जिथून हा तिसरा सामना अगदी या मैदानाच्या दिशेने रंगत असताना एक सिंगल धाव येते. एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागतंय. यानंतर त्वरित रेडी राहायचंय बाबा मोर्या स्पोर्ट्स खेरपाडा क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता आणि वाघोबा स्पोर्ट्स अंबरभुई आपले दोन्ही फलंदाज ते सुद्धा सुसज्जित होतील. उन्हाच्या या प्रचंड झळालामध्ये अगदी आपण पाहताय हे क्रिकेटचं परिभाष्य अगदी हाताळलं जात आहे आणि योग्य त्या पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा झाली. 10:13 वेळ खूप महत्वाचा ठरला गेलाय. कालचा दिवस सुद्धा इम्पॉर्टंट फेज सुरुवात झाली या स्पर्धेला गावदेवी चषकाला आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये ही स्पर्धा अगदी एकच चांगल्या स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे. हो वडिलांना चेंडू आदळला गेलाय. आता शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्या आपण स्कोर कार्डवर लावताना तेव्हा त्याचंच एक बेनिफिट मिळतं. 61 धावेपर्यंत अगदी मातेरापाडा संघ पोहोचला. 62 धावेंचा पाठलाग होत असताना श्री गणेश वर्णाचा पाडा सुरुवातीपासूनच खामोश होता आणि म्हणूनच या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळाली नाही आणि अगदी औपचारिकता ती जी होती ती झाली कंप्लीट. मॅच वॉन झाले. ताई गावदेवी मातेरापाडा संघ विजयाच्या देन लक्ष लक्ष शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. श्री गणेश वर्णाचा पाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणारे. चला हस्तांदोलन करून घ्या आणि त्यानंतर आपण मानतो मॅच नो डाऊट अबाउट इट, कारण की